नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 14 जून 2026 या दिवशीच्या चालू घडामोडींवरील टॉप 5 प्रश्न आपण बघणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जे प्रश्न बघणार आहोत ते येणाऱ्या परीक्षेत थेट विचारले जाऊ शकतात. त्यामुळे अशाच दर्जेदार प्रश्नांसाठी आजच MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता आपण पहिला प्रश्न बघू. KG ते PG पर्यंत मोफत शिक्षण देण्याची घोषणा नुकतीच कोणत्या राज्याने केली आहे? तर याचं उत्तर आहे ओडिसा या राज्याने. ओडिसा या राज्याने. तर ओडिसा सरकारने 12 जून 2026 रोजी ही ऐतिहासिक लोककल्याणकारी घोषणा केली. तर या योजनेद्वारे राज्यातील सुमारे 10 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना थेट मोफत शिक्षणाचा लाभ मिळणार आहे. तर हे मोफत शिक्षण केवळ सरकारी संस्थांमध्येच प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू असेल. तर याच्यामध्ये महत्त्वाचं पॉईंट म्हणजे ओडिसा हे राज्य तुम्ही लक्षात ठेवा. तर KG ते PG ही योजना तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याचा उद्देश काय आहे, तर मोफत शिक्षण देण्याचा उद्देश आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि हे 10 लाखहून अधिक विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा लाभ देणार आहे. आणि यामध्ये महत्त्वाचा पॉईंट हा आहे की हे सरकारी शिक्षण संस्थांमध्येच लागू आहे. तर हे 4 पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवा. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. सुदर्शन पटनायक यांनी रशिया ग्रँड सँड मास्टर कप 2026 कोणत्या विषयावरील शिल्पासाठी जिंकला? तर याचं उत्तर आहे हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ. हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ. तर अत्यंत मानाचा पुरस्कार जिंकणारे हे सुदर्शन पटनायक हे पहिले भारतीय वाळू शिल्पकार आहेत. हा जो पुरस्कार आहे पहिल्यांदा भारतीय वाळू शिल्पकाराला मिळाला आहे. तर ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा रशियातील ऐतिहासिक कालिनग्राड येथे पार पडली. त्यांच्या भव्य शिल्पात त्यांनी पर्यावरणाचे 2 वेगळे चेहरे हुबेहूब दाखवून जागतिक तापमान वाढीचा संदेश दिला. तर यामध्ये महत्त्वाचा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. त्यांचं नाव लक्षात ठेवा. सुदर्शन पटनायक ते प्रसिद्ध वाळू शिल्पकार आहेत. आणि त्यांनी कोणत्या विषयावर शिल्प तयार केलं, तर हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ. तर आणि ह्या अवॉर्डचं नाव लक्षात ठेवा, रशिया ग्रँड सँड मास्टर कप 2026 आणि ते पहिले वाळू शिल्पकार आहेत. हा पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. हे 4 पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवा. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. न्यूझीलंडचा दिग्गज क्रिकेटपटू केन विल्यमसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यांच्या नावावर कोणता विक्रम आहे? तर याचं उत्तर आहे न्यूझीलंडसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू हा विक्रम आहे त्यांच्या नावावर. तर केन विल्यमसनने आपल्या उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 19,346 धावा केल्या आहेत. त्यांच्या शांत आणि यशस्वी नेतृत्वाखाली त्यांनी 2021 मधील पहिली ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली होती. आणि त्यांनी 16 वर्षाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत तब्बल 48 शतके आणि 6 उत्कृष्ट द्विशतके म्हणजे 200 रन्स झळकवले आहेत. तर यांचं नाव लक्षात ठेवा. केन विल्यमसन यांनी निवृत्ती जाहीर केली आहे. कोणत्या देशाचे खेळाडू आहे? न्यूझीलंड. आणि त्यांच्या नावावर कोणता विक्रम आहे? हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. न्यूझीलंडसाठी सर्वाधिक धावा करणारे खेळाडू आहेत. आणि त्यांनी त्यांच्याच नेतृत्वाखाली 2021 ची पहिली ICC टेस्ट चॅम्पियनशिप त्यांनी जिंकली. हा पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. हे 4 पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवा. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. प्रगत शस्त्र प्रणाली संकुल म्हणजे ऍडव्हान्स्ड वेपन सिस्टीम कॉम्प्लेक्सचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी हेच उद्घाटन केले आहे. तर ते कोठे करण्यात आले? त्याचं उत्तर आहे हैदराबाद. तर हैदराबाद मधील प्रतिष्ठित अशा डॉक्टर APJ अब्दुल कलाम मिसाईल कॉम्प्लेक्स मध्ये याचे उद्घाटन झाले. हे प्रगत संकुल भारताच्या DRDO द्वारे पूर्णपणे विकसित करण्यात आले आहे. तर येथे आगामी काळातील पुढील पिढीतील स्वदेशी शस्त्रास्त्रांचे महत्त्वाचे संशोधन आणि तांत्रिक विकास केला जाईल. तर हे जे कॉम्प्लेक्स आहे ऍडव्हान्स वेपन सिस्टीम कॉम्प्लेक्स याचे उद्घाटन हैदराबाद येथे करण्यात आले. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. चला आता आपण पुढील प्रश्न बघू.
प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक जसपाल राणा यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी कोणत्या ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूला प्रशिक्षण दिले होते? तर याचं उत्तर आहे मनू भाकर. मनू भाकरला प्रशिक्षण त्यांनी दिले होते. तर जसपाल राणा यांच्या मार्गदर्शनाखाली स्टार नेमबाज मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये ऐतिहासिक 2 कांस्य पदके जिंकली. त्यांनी म्हणजेच जसपाल राणा यांनी आशियाई खेळांमध्ये 4 सुवर्ण पदके आणि राष्ट्रकुल खेळांमध्ये 15 पेक्षा अधिक पदके स्वतः जिंकली होती. म्हणजे जसपाल राणा यांनी. आणि त्यांच्या योगदानासाठी त्यांना 1994 मध्ये अर्जुन पुरस्कार, 2020 मध्ये द्रोणाचार्य पुरस्कार देऊनही सन्मानित करण्यात आले आहे. तर यामध्ये खूप महत्त्वाचे पॉइंट्स आहेत. एक तर त्यांचे नाव लक्षात ठेवा, जसपाल राणा हे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक होते. त्यांनी कोणाला प्रशिक्षण दिले होते? तर मनू भाकर. मनू भाकरने 2024 मध्ये ऑलिम्पिक्स ही स्पर्धा जिंकली. स्पर्धेमध्ये 2 कांस्य पदके जिंकली आहे. जे मनू भाकर जे आहे स्टार नेमबाज आहेत. तर आणि हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे की जसपाल राणा यांना 1994 मध्ये अर्जुन पुरस्कार, हा पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा, अर्जुन पुरस्कार आणि 2020 मध्ये द्रोणाचार्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. हे 3 पॉइंट्स तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. तुम्हाला आजचे प्रश्न कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून चालू घडामोडींवरील अजून प्रश्न हवे असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा. आणि अशाच चालू घडामोडींवरील प्रश्नांसाठी आजच MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.